प्रथम सर्व शेतकऱ्यांना जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण विनोद काळे, राहणार मोडला, जिल्हा बुलढाणा. शेतकरी मित्र म्हणून मी एक चॅनल खोललं यूट्यूबचं. कारण की अनेक संकट शेतकऱ्यांवरती येत असताना मी आमच्या मंडळा परिसरामधली सगळीच माहिती फेसबुक इंस्टाग्रामवर असते. त्यासाठी एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच लाल्या रोगाची. मित्रांनो, लाल्या रोग हा मागच्या वर्षीपेक्षा यंदा लवकर आला आणि मागच्या वर्षीही पडला होता. पण शेतकऱ्यांच्या अनेक संकट ह्या महाराष्ट्रावरती आले. कारण की लाल्या रोग पडल्यानंतर वरचं जे पातं आहे ते पातं सगळं खराब होऊन जात आहे आणि ह्या झाडाला फक्त 5-25 बोंड्या पकल्या आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे एका झाडाला कमीत कमी 40-45-50 बोंड्या लागायला पाहिजेत. 100 बोंड्याची अपेक्षा येतात शेतकऱ्यांना उत्पन्न येतं. आता हा प्लॉट अक्षरशः खराब झाला आहे. कशामुळं? करपा पडला. करपा म्हणजे लाल्या रोग. याला खतं सोडले, सगळं सोडलं, सगळं ड्रेसिंग करून पाहिलं तरी काही जमत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं तर काही लोक सांगतात प्रॅक्झर मारा, अमुक मारा, सगळं मारून बघलं, याच्यावरती प्रॅक्झर मारा, काही मारा, तिचा रिझल्ट नाही आहे. कारण की ही सारखी वळून गेली. कशामुळं वळली? की लाल्या रोग पडला म्हणून तिचे पानं ऑटोमॅटिक पिवळे होऊन जातात. याच्यामुळे शेतकऱ्यांचं अति नुकसान झालं. विशेष म्हणजे माल पाकाच्या अगोदर एक अवकाळी पाऊस झाला, मधामध्ये टेम्परेचर खूप झालं, त्याच्यामध्ये पातगळ झाली. पुन्हा पाणी लागला, झडी लागल्यावर तिचं पातगळ होऊन गेली. अनेक असे संकट ह्या मंडळा परिसरामध्ये सारखीवर आले आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सारख्यांचं हेच प्रॉब्लेम झाला. कारण की सारख्यांचं यंदा पीक बरोबर नाही. सारख्यांच्या पिकामध्ये म्हणजे कापसामध्ये घट येणार यंदा, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि शासनानं भाव तर तुम्हाला तर माहिती आहे, 6,000 रुपये अशा आसपासचं विकल. अशा परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये अनेक संकट आले. संकट येतानाच या ठिकाणी पूरग्रस्त पाणी झाले. अनेक ठिकाणी गाई, ढोरं, वासरं सगळं वाहून गेलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर सोयाबीनला तुम्हाला माहिती आहे भाव किती आहे. आता या सोयाबीनला भाव नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक ह्या ठिकाणी उडणीचा परिणाम तयार. आता हे उडणीचं वावर आहे. कारण की हा प्लॉट 1.5 एकराचा, 1.5 एकराचा प्लॉट असताना सगळं गावताड हे उडणीच्या वावरात झालं आणि त्यांना काही मोडलं नाही. त्याच्यात कुठं कुठं झाडं होते, त्याच्यामुळे त्यांना मोडलं नाही. आता त्या पोराला समजून घ्या, ते आपलंच वावर आहे, म्हणजे पोराचं नाही. कारण की काकाचंच वावर आहे. काकाचं वावर असताना हे सगळं पहा तुम्ही, सगळं हा प्लॉट जे गावताचा आहे, हा सगळा उडणी आळाईन खाल्ला असा तिरपा आणि हा सगळा आता हे ढोरं चरते बघा. कारण की गावताळा असल्यामुळे ढोरं चरवली. तुम्हाला त्याची सुडी बी दाखवतो मी, 2-4 कट्टे निघतील. हे जे वावर आहे, हे वावर काळा काळा दिसतं ना, हे सगळं असं या आंब्यापासून अलीकडे फक्त एवढ्याच वावराची सुडी आहे. हे ते उडणी लागलेल्या वावरामधलं आहे बरं का. ही सुडी ही जेमतेम 1.5 ते 2 एकरात सुडी. कारण की काहीच उत्पन्न येऊ शकत नाही अशा या उडणी आळाईमुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे. उडणी आळाई म्हणजे ह्या दाळ परिसरामध्ये नाही, अनेक ठिकाणी उडणी आळाईचा प्रॉब्लेम यावर्षी मक्का सर्वच पिकांना भासला आहे. आणि येथे सोयाबीनचा वावर आहे. कारण की जी सोयाबीन दाखवली मी आता तुम्हाला, ती सोयाबीनचा वावर आहे. ह्या प्लॉट आहे कमीत कमी 2 एकराच्या आसपास. त्याच्यात निघाल 10-12 म्हणजे 7-8 कट्टे निघतील. 7-8 कट्ट्यातून खर्च बघा तुम्ही किती. कारण की सगळा खर्च करून उडणी मारासाठी बरेचसा खर्च करून ह्या बांगडी केल्यानंतर हा एवढा प्लॉट एवढ्यामध्ये फायदेशीर राहतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे सोयाबीनचे भाव काय. सोयाबीन मोठ्या मुश्किलना 1-4 हजाराच्या आसपास विकरवली. 35-36. काही लोकांना सुड्या फुकणं सुरू केल्या. सोयाबीनच्या आरशी परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये. हे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेऊ शकत नाही. कारण की शेतकऱ्याला मातीत घालणार सरकार आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. कारण की आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. शेतकरी एका दाण्याचे 1000 दाणे करतो, पण शेतकऱ्यामागं कोणीच उभं नाही. असा शेतकऱ्यांचा वाली खंबीरपणे कोणताच माणूस काम करू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपलं चॅनल आहे शेतकरी मित्र, त्याला फॉलोअर करा, लाईक करा, शेअर करा.